जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः। जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः। जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः। नमो अरहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो उज्झायाणं नमो लोये सव्वसाहूणम् जीवमजीवं दौवं जिणवरवसहेण जेण नेद्दिष्ठं देविन्दविन्दवन्दं वन्दे तं सौवदा शिरसा। जिस चैतन्य महाहिमगिरि से परिणति के घन टकराते हैं, शुद्ध अतीन्द्रिय आनंद रस की मूसल धारा बरसाते हैं, जो अपने आश्रित परिणति को रत्नत्रय की निधियां देता। वंदन उस चैतन्य राज को, जो भव भव के दुख हर लेता। वंदन उस चैतन्य राज को, जो भव भव के दुख हर लेता। माझा आवाज ऐकू व्यवस्थित येत असेल? आज इथे सुद्धा थोडा पाऊस आहे आणि त्यामुळे कदाचित नेटवर्कमुळे थोडा आवाजात फरक पडू शकतो. काय माझा आवाज ऐकू येतोय व्यवस्थित? येते व्यवस्थित पंडितजी. हा, ठीक आहे. आपण या बृहद्रव्य संग्रह ग्रंथाच्या दुसऱ्या गाथेच्या आधारे चर्चा करीत आहोत आणि जीवद्रव्याच्या अनेकानेक विशेषतांपैकी एकूण 9 विशेषतांचं वर्णन आलेलं आहे आणि गाथेमध्ये जरी एकूण 9 विशेषणांनी या जीवद्रव्याचं वर्णन केलेलं असलं तरी त्याच्या टीकेमध्ये ब्रह्मदेव सुरी यांनी त्याचे अनेक पक्ष सुद्धा, त्याचे दुसरे पक्ष सुद्धा आपल्याला उलगडून दाखवलेले आहेत आणि त्यांपैकी आपण जगणारा तो जीव, ज्ञान दर्शनाने युक्त तो उपयोगमय असा जीव, 5 इंद्रियांच्या द्वारे ग्रहण न होणारा अमूर्तिक असा जीवात्मा, त्यानंतर शुभाशुभ भावांचा, पुण्यपाप भावांचा कर्तारूप जीव, त्यासोबतच शरीरामध्ये शरीराच्या आकार प्रमाण राहणारा सदेह परिमाण असा हा जीवात्मा आणि त्यानंतर त्या शुभाशुभ भावांचा कर्ता झाल्यामुळे त्या शुभाशुभ भावांचा भोगता असणारा जीव आणि त्या इथपर्यंतची चर्चा पाहिली आणि मग कालच्या व्याख्यानामध्ये संसारी आणि सिद्ध अशा 2 वेगवेगळ्या विशेषता, कदाचित परस्पर विरुद्ध वाटणाऱ्या विशेषता एकाच वेळी जीवामध्ये होऊ शकतात अशा प्रकारचं वर्णन या 2 विशेषणांच्या आधारे आपण काल पाहिलेलं आहे. जीव संसारी आहे याचं वर्णन करीत असताना त्या संसार परिभ्रमणाचं जे स्वरूप शास्त्रांमध्ये सांगितलं, ज्याला पंचपरावर्तन म्हणतात, द्रव्य परावर्तन, क्षेत्र परावर्तन, काल परावर्तन, भव परावर्तन आणि भाव परावर्तन, यांचं स्वरूप खूप मोठं आहे, खूप विशाल आहे आणि ते खूप सूक्ष्मतेने शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे. त्याचा थोडासा अभ्यास आपल्याला पृथक रीतीनं केला पाहिजे. पंचपरावर्तनाचे स्वरूप हा मुळातच एक खूप विशाल असा विषय आहे आणि त्याची चर्चा जी सांगोपांग रीतीने व्हायला पाहिजे ती येथे विस्तार भयाने आपण करणार नाही आहोत. समजून घेण्याचा मुद्दा हा आहे की अनादी काळापासूनच विश्व आहे, या विश्वाची सत्ता अनादी काळापासून आहे. या विश्वाला अमुक एका क्षणापासून सुरुवात झाली, प्रारंभ झाला असं जिनदर्शनाचं मत नाही. जिनेंद्र परमात्म्यांनी या विश्वाचा प्रारंभ पाहिलेला नाही, कारण हे विश्व अनादी काळापासून आहे, म्हणजे ज्याला सुरुवातच नाही. अशा प्रकारे अनादी काळापासून, आदी नाही ते अनादी, तर अशा प्रकारे अनादी काळापासून या विश्वाची सत्ता आहे आणि ते अनंत काळापर्यंत राहणारच आहे. मग परमाणु बॉम्बचा विस्फोट झाला तरी, अणुबॉम्बचा विस्फोट जरी झाला तरी सुद्धा हे विश्व राहील. हा, ते राखेच्या स्वरूपामध्ये राहील किंवा भरपूर विध्वंस होईल,
परिणती बदलेल, अवस्था चेंज होईल, ट्रान्सफॉर्मेशन होईल, परंतु सत्तेतून नाश, सत्यानाश या विश्वाचा होणार नाही. कारण प्रत्येक वस्तू ही स्वतःच्या सत्स्वभावामुळे, अस्तित्वरूपी स्वभावामुळे अनादी काळापासून आहे, वर्तमानात सुद्धा आहे आणि अनंत काळापर्यंत तिची सत्ता असणार आहे. अशा प्रकारे वस्तूचा स्वभाव आहे असं या जिनवाणीमध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे. आणि जर विश्व अनादी काळापासून असेल तर हे विश्व ज्या 6 द्रव्यांपासून बनलं, जीव आणि अजीव द्रव्यांपासून बनलं, ती 6 द्रव्ये सुद्धा अनादी काळापासूनच आहेत हे सहजरित्या येथे सिद्ध होतं. आणि म्हणून हा जीवात्मा अनादी काळापासून आहे. तर अनादी काळापासून असताना त्याची ही संसार रूप दशा सुरू आहे. संसार रूप दशा आहे याचं कारण काय? तर जीव संसारी आहे आणि या संसारामध्ये त्याने अनादी काळापासून परिभ्रमण केलेलं आहे. संसरणम इति संसारः. संसरणम म्हणजे फिरणं, भटकणं. काल याची सगळी चर्चा झाली आहे. संसार या शब्दाचा अर्थच मुळी होतो फिरणं, भटकणं, भटकंती, संसरण करणं. हे सगळे समानार्थी शब्द आहेत. तर मग अनादी काळापासून जर जीवात्म्याचं अस्तित्व आहे आणि तो या संसारामध्ये परिभ्रमण करतो आहे, भटकतो आहे, तर त्याच्या या भटकंतीला या पंचपरावर्तनाद्वारे आचार्यांनी समजावून सांगण्याचा यत्न केलेला आहे. मग द्रव्य परावर्तन, क्षेत्र परावर्तन आणि असे हे एकमेकांपेक्षा पुढचे परावर्तन खूप मोठे होत जातात असा त्याचा मूळ विषय आहे. तर अशा प्रकारे या पंचपरावर्तनांमध्ये जीव दुःख भोगत शरीरे बदलत नाती संबंध बदलत फिरत राहतो आणि दुःख भोगत राहतो. ते स्वतःच्या स्वरूपाचं भान न केल्यामुळे आणि जे बाह्य पदार्थ तात्पुरत्या रीतीनं संयोगामध्ये येतात त्यांच्यामध्येच मोह ममता केल्याने, त्यालाच जीवनाचं असली स्वरूप मानल्याने, त्याच्यामध्येच मग्न बेहोश झाल्यामुळे, क्रोधादी कषाय भाव केल्यामुळे हा जीवात्मा या संसारामध्ये भटकत असताना जेथे जेथे जातो त्यालाच आपलं असली वास्तविक स्वरूप मानतो आणि मग मोहाने ग्रस्त होऊन कर्मबंध करतो. त्या कर्मबंधाचा उदय झाला असता पुन्हा आकुलित व्याकुलित होतो, पुन्हा नवीन कर्म बांधतो. अशा प्रकारे पूर्वबद्ध कर्मांचा उदय, त्या कर्मांच्या उदयाच्या निमित्ताने पुन्हा आपले विचित्र पुण्यपापाचे परिणाम, पुन्हा त्या पुण्यपापाच्या परिणामांमुळे नवीन कर्मांचा बंध, पुन्हा त्या नवीन कर्मांचा बंध उदयाला आल्यानंतर पुन्हा याचे अंतरंग कषाय परिणाम, पुन्हा त्या कषाय परिणामानंतर पुन्हा नवीन कर्मांचा बंध, पुन्हा त्या कर्मांचा उदय. अशा प्रकारे हे कधीही न संपणारं दुष्टचक्र या जीवासोबत सुरू होतं. याचंच नाव संसार आहे. आता थोडक्यात कळालं असेल पंचपरावर्तन रूप संसार, जीवाचे हे कषायमय, विभावमय, विकारमय परिणाम आणि त्या परिणामांमुळे होणारा कर्मबंध, कर्मबंधाच्या उदयामुळे प्राप्त होणारं हे शरीर, पुन्हा या शरीराच्या निमित्ताने या जीवाचे विचित्र परिणाम, हे असं दुष्टचक्र सदाकाळ चालू आहे. यालाच जीवाची संसारावस्था म्हणतात. जीवाची संसारी अवस्था, दुःखी अवस्था खोटी नाही, कल्पनाजनित नाही. कारण काही लोकांचं असं म्हणणं आहे किंवा काही दर्शनशास्त्र असं मानतात की जीवाचा हा संसार काल्पनिक आहे. म्हणजे आपण जे दुःख भोगतो आहोत ना ते सगळं खोटं आहे. मुळामध्ये आपण शुद्धच आहोत आणि हा सगळा संसार जो दृश्य दिसतो आहे ती माया आहे, म्हणजे भ्रम आहे, अज्ञान आहे. तर असं नाहीये. आपण जे दुःख भोगतो आहोत ते दुःख सुद्धा सत्य आहे. ते दुःख कल्पनाजनित नाहीये, ते खोटं नाहीये, अवास्तविक नाहीये. जर ते खोटं असतं तर त्याच्या नाशाचा पुरुषार्थ इतका चारित्र्य धारण करा, नग्न दिगंबर दशा धारण करा, उपसर्ग सहन करा, परिशह सहन करा, घरादाराचा त्याग करा, इतकी तपश्चर्या करा, कर्मांचा अभाव करा, एवढा सगळा मोठा उपदेश देण्याची गरजच नसती. जसं स्वप्न पाहणाऱ्या एखाद्या व्यक्तीला हलवून जागा केल्यानंतर, झोपेतून जागा केल्यानंतर जसं त्याला आपोआप शुद्ध येते आणि त्याचं स्वप्न भंग पावतं
आणि त्याला पुन्हा आणखी वेगळे पुरुषार्थ प्रयत्न करण्याची आवश्यकता भासत नाही, जर हा संसार कल्पनाजनित असता, केवळ खोटा असता, भ्रम असता, तर त्या स्वप्नातून किंवा झोपेतून जाग केलेल्या व्यक्तीप्रमाणे या जीवाला सुद्धा थोडासा धक्का दिल्यानंतर किंवा अल्पसा प्रयत्न केल्यानंतर हा लगेच मुक्तात्मा व्हायला पाहिजे होता, परंतु असं घडत नाही. याच्यातून हे शिकायचं आहे की जीवाचा समयसारादी ग्रंथांमध्ये वर्णन केलेला जसा शुद्ध स्वभाव आहे, जीवाचा शुद्ध त्रिकाल न्यायक टंकोत्कीर्ण शुद्ध बुद्ध न्यायक स्वभाव, एक निर्लेप स्वभाव, एक शुद्ध स्वभाव, हा जसा सत्य आहे, त्याचप्रमाणे जीव कितीही स्वभावाने शुद्ध असला तरी सध्या वर्तमान पर्यायीमध्ये संसारी आहे, दुःखी आहे, अशुद्ध आहे, कष्ट झेलतो आहे, हे सुद्धा तितकंच सत्य आहे. हे आपल्याला संसारी या विशेषणाद्वारे आपल्याला येथे समजावून घेतलं पाहिजे. थोडक्यात कळालं असेल, येथे जीवाला संसारी म्हटलेलं आहे. ह्यावरून हे सिद्ध करायचं आहे की बाबा रे, संसारी असणं हे अवास्तविक नाही आहे, कल्पना नाही आहे. जीव खरोखर संसारी आहे, कारण तो या शरीराने सहित आहे, खरोखर तो कर्मांनी युक्त आहे आणि खरोखर तो सध्या दुःख झेलतो आहे, हे सत्य आहे. हा, आता ही गोष्ट वेगळी की जीव जरी सध्या दुःखी असला, जरी सध्या शरीरवान असला, जरी सध्या कर्मांनी युक्त असला, तरी तो सदाकाळ तसाच राहिला पाहिजे असं मुळीच नाही. म्हणजे त्याने कायम दुःखी होऊन या संसारामध्ये भटकतच राहिलं पाहिजे असं नाही. जीव पुरुषार्थ करून स्वतःच्या परिणामांना सांभाळून या सगळ्या स्थितींपासून विपरीत असणारा जो जीवाचा त्रिकाल शुद्ध स्वभाव आहे, तो पण जीवाचाच आहे. त्या स्वभावाची आराधना करून, तिकडे दृष्टी करून आणि त्या स्वभावाचं ध्यान करून, आश्रय करून तो सध्याची ही विपन्नावस्था, सध्याची ही संसारावस्था सदा काळासाठी नष्ट करू शकतो, हे देखील तितकंच सत्य आहे. आणि म्हणून येथे आचार्य देव आपल्यावरती अपार करुणावंत होऊन, आपल्यावरती अपार दया करून आपल्याला हे वस्तूचं स्वरूप समजावून सांगतात की बाबा रे, तुझं एक स्वरूप संसारी देखील आहे आणि त्याच वेळेला तुझा स्वभाव शुद्ध आहे, सिद्धा समान अलौकिक निर्लेप निर्भेळ आहे, हे सुद्धा तुझंच एक स्वरूप आहे. अशा प्रकारे आत्म्याचं हे सिद्ध आणि संसारी असे दोन्ही विशेषण येथे समजावून सांगतात. रवींद्रजी, काय आपल्याला लक्षात येतं आहे? सर्वांचे प्रतिनिधी म्हणून मी आपल्याला विचारतो आहे, आवाज येतो, ऐकू येतोय व्यवस्थित? आपल्या हा, चालेल. एकूण विषय हा आहे की संसारी आणि सिद्धत्व हे दोन जरी आपल्याला विरोधी भाव भासत असले तरी जीव हा अनेकांत स्वरूप असल्यामुळे त्याच्यामध्ये हे दोन्ही धर्म संभवतात, हे आपल्याला येथे समजावून घेतलं पाहिजे. आता मला आणखी एक गोष्ट स्पष्ट करायची आहे, ती म्हणजे संसार म्हणजे काय आणि सिद्धावस्था मोक्ष म्हणजे काय. तर त्याचं एक स्वरूप आपण समजावून घेतलं पाहिजे की मोक्ष म्हटल्यावर आपल्याला अशी कल्पना होते, सिद्ध दशा म्हटल्यावर आपली अशी कल्पना होते की ज्यांना थोडंफार ठाऊक आहे की या मध्य लोकाच्या वरती ऊर्ध्व लोक आहे आणि ते काल जे आपण लोकाकाशाचं चित्र पाहिलं होतं, त्या लोकाकाशाच्या एकदम वरच्या बाजूला एक सिद्ध शिला आहे आणि त्या सिद्ध शिलेवरती हे सर्व मुक्तात्मे, म्हणजे अशा प्रकारे सर्वथा पुरुषार्थ ज्यांचा संपन्न झाला, असे जे संसारातून पार पडलेले, कर्मांनी रहित आणि शरीराने रहित असे सर्व अशरीरी सिद्ध भगवान तेथे राहतात. तर त्या सिद्ध शिलेचं नाव म्हणजे मोक्ष आहे असं जे वर्णन केलं जातं किंवा असं मानलं जातं. पहा, स्क्रीनवरती दाखवलेलं आहे की सगळ्यात वरच्या बाजूला जिथे तो लोकाकाश संपतो आहे आणि 7 राजू असं लिहिलेलं आहे, तर त्या वातवलय आहेत ते, म्हणजे थोडक्यात वायूंचं तेथे आवरण आहे. घनोदधी वातवलय, तनु वातवलय अशी 3 वलय आहेत. तर त्या वायूंच्या त्या ठिकाणी, आता खूप विस्तार करायला येथे अवधी नाहीये, थोडक्यात समजून घ्या
की त्या वरच्या बाजूला हे सगळे सिद्ध परमात्मे विराजमान असतात असं शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे. तर मोक्ष म्हणजे या जागेचं नाव मोक्ष नाही आहे, सिद्ध असं लिहिलेलं आहे सगळ्यात वर, खूप बारीक अक्षरामध्ये आहे. तर ते सिद्ध असं लिहिलेलं आहे किंवा अशा वरच्या बाजूला जे सिद्ध परमात्मा वास करतात तर त्या तिथल्या जागेचं नाव मोक्ष नाही आहे किंवा तिथे गेल्यानंतर जीव मोक्षाला जातो असं नाहीये. काय अद्भुत आहे पहा. हा विषय जरा खूप बारकाईनं आणि सूक्ष्मतेनं ऐका, लक्ष देऊन ऐका, नाहीतर याच्यामध्ये गैरसमज होण्याची फार शक्यता आहे. आणि मग जर आपण व्यवस्थित समजावून घेतलं नाही तर त्याच्यामध्ये थोडासा मला देखील काय होईल, पापबंध होईल. कारण आपण जर व्यवस्थित ऐकून घेतलं नाही तर प्रमादाचा दोष मलाही लागू शकतो. त्यामुळे थोडासा आपण काय करावं, अतिशय लक्षपूर्वक आता जो भाग सांगतो आहे तो समजावून घेण्याचा प्रयत्न करावा. मी संसार आणि मोक्ष यांना एका वेगळ्या प्रकारे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. मोक्ष कशाचं नाव आहे तर त्यावरती जी मोक्षशिला आहे किंवा सिद्धशिला आहे तर त्या सिद्धशिलेचं नाव मोक्ष नाहीये. वास्तवामध्ये हा जीवात्मा अनादी काळापासून आपल्या आत्म्यामध्ये असलेली अशुद्धता, आपल्या आत्म्यामध्ये असलेले कषाय भाव, मोह हे सगळे सर्वथा नष्ट करून टाकतो आणि आपल्या आत्म्याला पूर्ण निर्मळ, पूर्ण शुद्ध बनवून टाकतो आणि पर्यायीमध्ये म्हणजे अवस्थेमध्ये सुद्धा तसाच निर्मळ बनून जातो. त्या जीवाच्या शुद्ध अवस्थेचं नाव मोक्ष आहे. म्हणजे पहा, आता सुद्धा संसारी अवस्थेमध्ये सुद्धा तुमचा आणि माझा आत्मा सिद्धासमान शुद्ध आहे स्वभावाने, शक्ती रूपाने. तर तो झाला आपला स्वभाव. परंतु पर्यायीमध्ये बघितलं, वर्तमानामध्ये बघितलं तर आपली अवस्था मोक्ष दशेला अनुकूल दिसत नाही, उलट त्याच्या विरुद्ध संसारी दिसते. आता मला हे सांगायचं आहे, मोक्ष नेमका कुठे आहे तर त्या वरती सिद्धशिलेवरती नाहीये. आपण मंदिरामध्ये गेल्यानंतर अक्षता घेऊन त्याच्यामध्ये चंद्रकोर काढतो, खाली पंचपरमेष्ठींचे 5 पुंज देतो. तर त्या वरती त्या चंद्राकार काढलेल्या सिद्धशिलेचं नाव मोक्ष नाहीये. काळजीपूर्वक ऐका. वास्तवामध्ये मोक्ष कशाला म्हणतात तर आत्मा जेव्हा पुरुषार्थपूर्वक आपली सर्वांग शुद्ध, परिपूर्ण निर्मळ अवस्था, जी की कर्मांनी रहित आहे आणि मोहाने रहित आहे, अशी जी पूर्ण शुद्ध अवस्था प्रकट करतो त्या अवस्थेला मोक्ष असे म्हणतात. म्हणजे मोक्ष हा कोणत्या एका ठिकाणाचं नाव नसून ते आपल्या शुद्ध अवस्थेचं नाव आहे. म्हणजे आपला मोक्ष आपल्या जवळ आहे, आपला मोक्ष आपल्या पर्यायीमध्ये, आपल्या अवस्थेमध्ये होणार आहे. केवळ त्या ठिकाणी गेल्यानं मोक्ष होतो असं अजिबात नाही. ओहो, हे देखील तितकंच सत्य आहे की आम्ही जेव्हा आपल्या पर्यायीमध्ये किंवा आपल्या अवस्थेमध्ये पूर्ण शुद्ध अवस्था प्रकट करतो तेव्हा आपण इथे राहतच नाही. आपण पुन्हा सरळ वरती गमन करून त्या सिद्धशिलेवर जाऊन विराजमान होतो. हे देखील सत्य आहे. परंतु वास्तवामध्ये मोक्ष कशाचं नाव, त्या ठिकाणाचं नाव मोक्ष नाही आहे. आपल्या शुद्ध, पूर्ण शुद्ध, थोडी शुद्ध चालणार नाही, पूर्ण शुद्ध अवस्थेचं नाव मोक्ष असं आहे. तर अशा प्रकारे मोक्ष आपल्याच शुद्ध अवस्थेचं नाव हे नक्की झालं. मग सांगा, संसार कशाचं नाव असेल? मनुष्य गतीचं नाव संसार असेल का? किंवा या मध्य लोकाचं नाव संसार असेल का? खाली जे 7 नरक आहेत त्या 7 नरकांचं नाव संसार असेल का? नाही. वरती 16 स्वर्ग आहेत त्यांचं नाव संसार नाही. जर जीवाच्या संपूर्ण कषाय रहित अवस्थेचं नाव मोक्ष असेल तर मग या उलट जीवाच्या कषायांनी सहित, मिथ्यात्वाने सहित, कर्मांनी आणि शरीराने सहित अशा अशुद्ध अवस्थेचं नाव संसार आहे. म्हणजे थोडक्यात संसार हे सुद्धा एखाद्या ठिकाणाचं नाव नसून जीवाच्याच अशुद्ध अवस्थेचं नाव संसार आहे. तर अशा प्रकारे आपण पाहिलं की संसार आणि मोक्ष हे जीवाला सोडून बाहेर नसतात. खरं पाहिलं असता संसार सुद्धा आपल्याच भावांमध्ये, आपल्याच परिणामांमध्ये, आपल्याच विचारांमध्ये असतो.
आणि मोक्ष सुद्धा आपल्याच परिणतीमध्ये, आपल्याच अवस्थेमध्ये असतो, हे येथे आपण समजावून घेतलं पाहिजे. माझ्या मते आपण सर्वजण सुज्ञ आहात, आपल्याला हा विषय खूप छान लक्षात आला असेल. परंतु यामध्ये फार मोठी रिस्क आहे की जी मी मगाशी सांगत होतो, कान देऊन ऐका म्हणून. जेव्हा मी असं म्हणतो की जीवाचा संसार हा त्याच्या अवस्थेमध्येच आहे, जीवाचा मोक्ष कुठे बाहेर नाहीये, तो त्याच्या शुद्ध अवस्थेमध्येच आहे, तेव्हा काही लोक त्याचा एकांत करतात. म्हणजे काही लोक त्याचं टोक गाठतात आणि मग म्हणतात बाह्यामध्ये संसार नाहीच आहे, संसार नावाचं क्षेत्र नाहीच आहे, किंवा वरती ती सिद्धशिला मोक्षशिला सब झूठ है, तिथं काही तसं नसतंच, आत्मा शुद्ध झाला म्हणजे मोक्ष झाला. बाबा रे, असं सुद्धा नाहीये. म्हणजे वास्तविक मोक्ष तर जीवाच्या शुद्ध पर्यायीचं नाव आहे, हे बरोबर. परंतु याचा अर्थ मोक्ष सिद्धशिला नावाची ती ठिकाण, ती जागा नाहीच आहे असंही नाहीये. ती आहे, परंतु जीव जेव्हा आपल्या पुरुषार्थाने आपल्यामध्ये पूर्ण शुद्धता प्रकट करतो, तेव्हा तो तेथे त्या सिद्धशिलेवर जाऊन विराजमान होतो, हे खरं आहे. म्हणजे दोन्ही सत्य आहे. इथे जीवाची शुद्धावस्था म्हणजे मोक्ष, हे सुद्धा सत्य आहे, आणि तो तेथे जाऊन विराजमान होतो, हे सुद्धा सत्य आहे. आता त्याच्यामध्ये मुख्यता कशाला दिली पाहिजे? आपण आपल्या शुद्धतेला मुख्यता दिली पाहिजे. ती दिली की आपोआप तिथे गेल्यानंतर तिथे जायचं कार्य आपोआप घडतंच, ते पुढे येणारच आहे. आणि याउलट संसारमध्ये केवळ या संसारात राहणं म्हणजे संसार नाही, तर त्या संसाराचे भाव आपल्यामध्ये आहेत. त्या संसारात राहत असताना आपण दुःखी होतो, कष्टी होतो, निराश होतो, किंवा पुण्य पापाच्या परिणामांमध्ये वाहवत जातो. तर खऱ्या अर्थाने आपले विचार, आपली अशुद्धता हाच खरा संसार आहे, आणि त्याचं फळ म्हणून मग आपण या बाह्य संसारामध्येच राहतो. इथून मुक्त होऊन त्या सिद्धशिलेवर जाऊन विराजमान होत नाही, तर हा सुद्धा बाह्य संसार सुद्धा विद्यमान आहे, हे आपण येथे समजावून घेतले पाहिजे. जैन दर्शन कुठलाही एकांत स्वीकारत नाही, तो सर्व बाजूंनी संतुलित विचार सांगतो की बाह्य सिद्धशिला सुद्धा विद्यमान आहे, आणि त्याच वेळेला आत्म्याची शुद्धावस्था म्हणजे मोक्ष, हे सुद्धा तितकंच सत्य आहे. आत्म्याची अशुद्धता याचं नाव संसार, आणि त्याच वेळेला बाह्यामध्ये ही सगळी नाती गोती परिग्रह, दुकान मकान दागिने रुपया पैसा, हा सुद्धा संसार आहे. अशा दोन्ही प्रकारचं वर्णन शास्त्रांमध्ये केलेलं आहे. आपण यथायोग्य वेळी, यथायोग्य अपेक्षेने, ज्यावेळी जी अपेक्षा असेल त्या अपेक्षेने समजावून घेऊन आपली बुद्धी, आपली मती निर्मळ करणे हे आपले कर्तव्य आहे. कारण तसे केल्याशिवाय आपल्याला वस्तुस्वरूपाचा यथार्थ निर्णय होणार नाही, आणि त्याद्वारे सम्यक दर्शन ज्ञान चारित्र रूप रत्नत्रयाची प्राप्ती सुद्धा होऊ शकणार नाही. तर अशा प्रकारे आपण येथे संसारी आणि सिद्ध अशा प्रकारे दोन विशेषणांचा विचार केला. खूप विचार करता येण्यासारखा आहे आपल्याला. मी किती सांगू आणि किती नको असं होतं. त्यामध्ये एक गोष्ट आणखी आहे की मला एक विचारायचं आहे की वरती जी सिद्धशिला आहे आपण असं म्हणतो, किंवा आपण शास्त्रांमध्ये वाचतो की वरती सिद्धशिला आहे, जिथे हा लोकाकाश संपतो तेथे चंद्राकार आहे, स्फटिक रत्नानी बनलेली आहे, आणि ती तर त्या एक राजू प्रमाण अशी मध्यलोकाच्या आकारा एवढी अशी आहे. मग एक आपण विचार केला पाहिजे की ही जी सिद्धशिला आहे, त्या सिद्धशिलेवरती जीव पोचला की तो मोक्षाला गेला असं म्हणता येईल का हो? म्हणजे सिद्धशिलेवरती जीव काही येन केन प्रकारेण जर तिथे पोचला तर तो सिद्ध होतो असं म्हणता येईल का? तर त्याचं उत्तर आहे असं नाही. जीव सिद्धशिलेवरती पोचला म्हणजे मोक्ष झाला असं मुळीच नाही. कारण त्या सिद्धशिलेवरती जसे सिद्ध परमात्मा विराजमान आहेत, तसेच एकेंद्रिय जीव सुद्धा विद्यमान आहेत. म्हणजे ज्यांच्या एकाही कर्माचा अभाव झालेला नाही. 4 घाती कर्म, 4 आघाती कर्म, असे एकूण 8 द्रव्य कर्म, त्यांचे 148 उपप्रकार आहेत. तर असे हे 148 कर्म ज्यांची शिल्लक आहेत,
शाबूत आहेत, असे ज्यांना एकच इंद्रिय आहे, स्पर्शनेंद्रिय, म्हणजे अतिसूक्ष्म जीव, तर असे हे एकेंद्रिय जीव त्या मोक्ष सिद्ध शिलेवरती सुद्धा आहेत. काय सांगता? होय, ते संपूर्ण लोकाकाशामध्ये ठसाठस भरलेले आहेत, सगळीकडे आहेत. मग मला सांगा, असे जर एकेंद्रिय जीव या सिद्ध शिलेवरती सुद्धा राहत असतील, तर सिद्ध शिलेवरती गेलो म्हणजे मी सुखी झालो असं म्हणता येईल का? तुम्ही आम्ही सुद्धा या द्रव्य पंचपरावर्तनाच्या या फिरण्यामध्ये, भटकंतीमध्ये अनेक वेळेला सिद्ध शिलेवरती जाऊन आलेलो आहोत, परंतु सुखी झालो नाही. का झालो नाही? कारण आपण तिथे सिद्ध बनून गेलो नाही, एकेंद्रिय बनून गेलो. मग सांगा, तिर्यंच गतीमध्ये एकेंद्रिय बनून तिथे गेल्यानंतर त्या सिद्ध शिलेला स्पर्श केल्याचा, तिथे गमन केल्याचा कोणता तरी लाभ आपल्याला मिळेल का? मिळणार नाही. यावरून आपण समजावून घेतलं पाहिजे की सिद्ध शिलेवरती जसे सिद्ध भगवान राहतात तसेच एकेंद्रिय जीव सुद्धा राहतात, परंतु ते तेथे गेले, तेथे राहिले म्हणून ते सुखी झाले असं अजिबात नाही. याचा अर्थ सुख त्या सिद्ध शिलेवरती ठेवलेलं आहे आणि तिथे जाऊन आपण घ्यायचं आहे असं अजिबात नाही. ते सुख आपल्याला आपल्या पुरुषार्थाने आपल्याच अवस्थेमध्ये प्रकट करायचं आहे आणि ते जेव्हा परिपूर्णरित्या प्रकट होतं तेव्हा हा जीव इथे राहत नाही, तो स्वाभाविक ऊर्ध्व गतीने पुढे येणार आहे. विश्वसोढगई म्हणजे ऊर्ध्वगती ही, तो सहजरित्या तेथे जाऊन विराजमान होतो. काल एक शंका सुद्धा विचारण्यात आली होती. एक दोन शंका आहेत, त्यांचं पण निरसन जाता जाता करतो की या सिद्ध शिलेवरती अनंत सिद्ध परमात्मे राहतात. एकूण सिद्ध परमात्मा किती आहेत? अनंत सिद्ध परमात्मा आहेत. अनंत नाही, अनंत गुणिले अनंत. तर इतके अनंत सिद्ध परमात्मे त्या सिद्ध शिलेवरती राहतात, जे आजपर्यंत मोक्षाला गेलेले आहेत ते सगळे. मग एक प्रश्न विचारण्यात आला होता की काय त्या सिद्ध शिलेवरती गर्दी होत नाही का? किंवा इतके सगळे सिद्ध भगवान राहतात म्हटल्यावरती तिथली जागा संपून जात नाही का? तिथलं क्षेत्र संपणार नाही का? किंवा आज सुद्धा अनेक सिद्ध भगवान होत आहेत, पुढे अनंत काळामध्ये अनंत सिद्ध परमात्मे होत राहतील, मग ती जागा अपुरी पडणार नाही का? प्रश्न अगदी रास्त आहे, परंतु त्याचं उत्तर इतकं सुंदर आहे, इतकं रंजक आहे आणि इतकं समाधान करणारं आहे की बाबा रे, आजपर्यंत जितके अनंत सिद्ध परमात्मे झाले त्यांच्याही अनंत पटींनी आणखी सिद्ध परमात्मे होतील आणि ते सुद्धा त्याच सिद्ध शिलेवरती राहतील, परंतु अजिबात गर्दी होणार नाही, अजिबात खेचाखेची होणार नाही, क्षेत्र अपुरं पडणार नाही. याचं कारण जीव अमूर्तिक आहे. आपण जे पूर्वी विशेषण शिकलो ना, अमूर्ती, जीव हा अमूर्तिक आहे. जीवाचा स्वभाव अमूर्तिक आहे आणि जीव सिद्ध शिलेवरती जातो तो या शरीराला घेऊन नाही, शरीराला सोडून, शरीर रहित होऊन. मग असा हा चैतन्याने युक्त, ज्ञानदर्शनाने युक्त, शरीराने रहित अमूर्तिक असा चेतन आत्मा जेव्हा सिद्ध शिलेवरती पोचतो तेव्हा शरीर नसल्यामुळे ते आत्मे एकमेकांना बाधा करीत नाहीत, एकमेकांना अडवित नाहीत. आता हा हात या हाताला अडवतो, तो आर पार होऊ देत नाही, कारण हे स्थूल शरीर आहे. परंतु जेव्हा हे शरीरच असत नाही तेव्हा हा आत्मा अमूर्तिक असल्यामुळे, चैतन्यमय असल्यामुळे तो दुसऱ्या आत्म्याला अडवत नाही. त्यामुळे एकाच क्षेत्रामध्ये अनंत आत्मे सहजरित्या वास करतात आणि म्हणून सिद्ध शिलेवरती अनंत सिद्धात्मे राहत आहेत. आणखी अनंत सिद्ध जरी झाले तरी तेथे कोणतीही जागेची अडचण येणार नाही. उदाहरण सांगू, एका खोलीमध्ये आपण एक दिवा लावलेला आहे, एक बल्ब लावलेला आहे आणि त्याचा प्रकाश सगळीकडे पसरला आहे. आता आपण त्याच ठिकाणी दुसरा बल्ब लावला तर मग त्याचा प्रकाश आता तेथे कसा बसणार? मग तो प्रकाश दुसऱ्या प्रकाशाला अडवतो की नाही? नाही अडवत. एकच काय, एका खोलीमध्ये आपण 5-10 दिवे लावले, 50-100 जरी दिवे लावले तरी त्यांचा प्रकाश तेथे सहजरित्या मावतो, सामावतो. एक प्रकाश दुसऱ्या प्रकाशाला अडवत नाही.
त्याचप्रमाणे हे उदाहरण होतं प्रकाश मूर्ती काय पुद्गल आहे, पण उदाहरण दिलं. तर जर प्रकाश प्रकाशाला अडवत नाही मूर्तिक असताना सुद्धा, तर मग जीवात्मा हे तर अमूर्तिक आहेत, त्याही पेक्षा सूक्ष्म आहेत, भिन्न द्रव्य आहेत, जातीच वेगळी आहे. त्यामुळे ते सिद्ध परमात्मे अनंतानंत संख्येने त्या सिद्धशिलेवरती विराजमान होऊन सुद्धा एकमेकांना अडवत नाहीत आणि त्यामुळे तेथे क्षेत्राचा प्रश्न येत नाही. तर अशा प्रकारे एका शंकेचं समाधान केलं. आणखी एक शंका विचारली होती की संकोच विस्तार शक्तीबद्दल होती, की आत्म्याचा मूळ स्वभाव, मूळ आकार हा लोकाकाशाच्या असंख्यात प्रदेशांइतका आहे असं सांगितलं होतं. परंतु संकोच विस्तार शक्तीमुळे तो ज्या शरीरात राहतो त्या शरीराच्या आकाराचा होतो, इथपर्यंत सांगितलं होतं. तर प्रश्न असा आला की मूळ स्वभाव जर तो असंख्यात प्रदेशी पूर्ण लोकाकाशामध्ये जाण्याचा आहे, तर मग आत्मा कधी त्या लोकाकाशाच्या आकाराचा होतो का? तर त्याचं प्रमाण सुद्धा आहे. 7 राजू लांबी रुंदी आणि 14 राजू उंची. राजू हा शब्द बरोबर ऐकलाय आपण. तर राजू हे एक मोजण्याचं एकक आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलं आहे. त्याचं सुद्धा खूप मोठं मोजमाप आहे, त्यामध्ये आपण आता नाही जाणार आहोत. तर लांबी रुंदी 7 राजू आणि उंची 14 राजू. पहा, या चित्रामध्ये आपण पाहिलेलं आहे. खालच्या बाजूला 7 राजू लिहिलेला आहे, तिरक्या बाजूला सुद्धा, दुसऱ्या बाजूला सुद्धा 7 राजू लिहिलेला आहे आणि एकूण उंची जी सांगितलेली आहे ती 14 राजू. तर अशा प्रकारे हा संपूर्ण लोकाकाशाचा विस्तार आहे आणि एक जीव द्रव्य आपल्या प्रदेशांना किंवा आत्म्याच्या कणांना पूर्ण विस्तारित करेल त्या वस्त्राप्रमाणे, कापडाप्रमाणे, तर तो पूर्ण लोकाकाशामध्ये सर्वत्र फैलावतो, सर्वत्र विस्तारित होतो. तर असं कधी घडतं का? तर ते पुढे येणार आहे गाथेमध्ये, की जेव्हा केवली समुद्घात होतो, म्हणजे अरिहंत परमात्मा जेव्हा सिद्ध बनतात, तेव्हा सिद्ध बनण्यापूर्वी जर त्यांच्याकडे कर्म परमाणूंचा साठा खूप जास्त असेल, पहा समोर दिसतं आहे लोकाकाश, तर या लोकाकाशा एवढा तो जीव केव्हा होतो, त्याचे प्रदेश सगळीकडे केव्हा पसरतात, काही क्षणांसाठी पसरतात, अंतर्मुहूर्तासाठी पसरतात. तर ते केव्हा पसरतात? जेव्हा अरिहंत, सगळेच अरिहंत नाही बरं, काही अरिहंतांचा जीव सिद्ध बनण्या अगोदर जर त्यांचे काही कर्म परमाणू खूप शिल्लक असतील, तर त्यांना लवकर खिरवण्यासाठी, त्यांना लवकर आत्म्यापासून अलग करण्यासाठी, वियोग करण्यासाठी ते सगळीकडे अशा प्रकारे पसरतात. आत्म्याचे प्रदेश त्यांचे सर्वत्र पसरतात. त्यालाच केवली समुद्घात असा एक शब्द आहे. आता मी याच्यापेक्षा अधिक काही सांगू शकत नाही. आपल्या शंकेचं समाधान हे पुढच्या व्याख्यानांमध्ये नक्की येईल. तर अशा प्रकारे हा आत्मा संपूर्ण लोकाकाश प्रमाण सुद्धा होतो. यासाठी वस्त्राचं उदाहरण आपल्याला दिलेलंच होतं. वस्त्र सुकत असताना आपण ते संपूर्णरित्या पसरतो आणि यथायोग्य वेळी घडी करून घेऊन जातो. काय आपला खरोखर एक विचित्र म्हणा किंवा किती आपला मोह मोठा असतो. मी काही वेळेला प्रवासात वगैरे आपण तर कपडे घडी करून घेऊन जातो, पण मी तुम्हाला सांगायला मला आश्चर्य वाटतं, मी काही वेळेला लोकांना ते कपडे असे पूर्णच्या पूर्ण उघडलेले घेऊन जाताना पाहिले. म्हणजे घडी करून नाही, ते पूर्ण उघडे करून असे. का? कारण त्याला घडी पडते. मी म्हटलं असं कसं काय, हे का करता? घडी केलं म्हणजे घडी करून घेऊन जायचं ना? नाही, तो कपडा खराब होतो आणि म्हणून खास करून विवाहादी प्रसंगांमध्ये जे खास कपडे असतात त्याला असे टांगून घेऊन, त्या हँगरमध्ये घालून घेऊन ते तसेच अगदी जपून घेऊन जाताना मी अनेक वेळा पाहिलं. म्हणजे त्याचं स्वरूप सुद्धा आपण विकृत करू इच्छित नाही. तो कपडा पूर्णच्या पूर्ण जसाच्या तसा सांभाळू इच्छितो. ही एक आपल्या मोहाचीच एक वेगळ्या प्रकारे निशाणी म्हणता येईल. तर हरकत नाही, एक व्यावहारिक उदाहरण आठवलं म्हणून सांगितलं. तर अशा प्रकारे येथे जीव संसारी देखील आहे आणि सिद्ध देखील आहे. अशा प्रकारे येथे चर्चा केलेली आहे. खूप विस्ताराने चर्चा झाली. माझ्या मते आपल्याला सर्व व्यवस्थितरित्या समजलं असेल. जीवाला आपल्या निज स्वभावाची प्राप्ती परिपूर्णरित्या होणे याला सिद्धत्व म्हणतात
आणि जीवाला स्वतःच्या स्वरूपाची प्राप्ती न झाल्यामुळे शरीर आणि कर्म यांच्यामध्येच तो अपनत्व मानतो, यांच्यामध्येच तो मशगूल होतो, एकरूप होतो, त्यालाच आपलं वास्तविक स्वरूप मानू लागतो, यालाच त्याचा संसार म्हणता येईल. आणि जीवाचे हे दोन्ही स्वभाव एकाच वेळी विद्यमान असतात. आपण आता कशाला महत्व द्यायचं, कशाचा त्याग करायचा आणि कशाची प्राप्ती करायची, हे आपण आपल्या पुरुषार्थाने ठरवायचं आहे. पहा, पुढचं विशेषण घेऊया. अशा प्रकारे हा जीवात्मा अनेक विशेषणांनी युक्त आहे. त्यामध्ये शेवटचं विशेषण आहे विस्ससोढगई. विस्रसा उड्ढगई म्हणजे ऊर्ध्व गमन करणार, ऊर्ध्व गती असा शब्द आहे. तर विस्रसा म्हणजे स्वभावाने, जीवाचा स्वभाव हा स्वभावाने पाहिलं असता ऊर्ध्व गमन करण्याचा आहे, म्हणजे वरच्या दिशेने जाण्याचा आहे. जीवाला जर बंधन रहित केलं, शरीराने रहित केलं, कर्मांनी रहित केलं, तर हा जीव जसा तो गॅस भरलेला फुगा वरच्या दिशेने जातो, किंवा मेणबत्तीची किंवा अग्नीची ज्योत, कितीही मेणबत्ती उलट करा, त्या दिव्याची ज्योत जशी वर वर जाते, त्याचप्रमाणे या जीवाचा स्वभाव सुद्धा बंधन रहित असताना ऊर्ध्वगमन करण्याचाच आहे. परंतु काय करायचं, तसा स्वभाव असताना सुद्धा आता का वर जात नाही, आता इकडे तिकडे अधोगमन करून किंवा स्वर्गामध्ये जाऊन अडकून का बसतो, सरळ डायरेक्ट मोक्ष सिद्धशिलेवर का जात नाही? तर त्याचं उत्तर हे आहे की जरी जीवाचा स्वभाव हा स्वभावाने शुद्ध ऊर्ध्वगमन करण्याचा असला, तरी त्याचा दुसरा देखील एक विकारी स्वभाव आहे की ज्यामुळे शरीर सहित असल्यामुळे, कर्मांनी सहित असल्यामुळे तो मध्य लोकामध्ये असा आडवा, असा क्षितिज समांतर रेषेमध्ये हॉरिझॉन्टल तो अशा प्रकारे गमन करतो. कदाचित सरळ खालच्या दिशेने डाऊनवर्ड्स गमन करतो आणि कदाचित वरच्या गतीने गेला, वरच्या दिशेने गेला तरी तो स्वर्गापर्यंत जातो, सिद्ध बनवून त्या मोक्षशिलेवरती विराजमान होत नाही. तर अशा प्रकारे येथे जीवाचा आणखी एक स्वभाव सांगतात की शुद्ध नयाने पाहिलं असता, जीवाच्या मूळ स्वाभाविक दृष्टीने पाहिलं असता जीव हा ऊर्ध्वगमन करण्याच्या स्वभावाचा आहे, परंतु सध्या संसारी असल्यामुळे व्यवहार नयाने तो तिरक्या दिशेने किंवा आडव्या दिशेने, खालच्या दिशेने सुद्धा गमन करतो. आता त्यामध्ये सुद्धा एक सुंदर गोष्ट अशी आहे, खूप विस्तार सांगता येतो याचा, की समजा जीव शरीर त्यागल्यानंतर किंवा एक शरीर सोडल्यानंतर दुसरं शरीर धारण करतो, तर मध्ये किती काळ राहतो याच्याबद्दल सुद्धा बऱ्याच लोकांना माहिती नसते किंवा शंका असते. तर काही लोक असं म्हणतात की मध्ये जर पुढचं शरीर मिळालं नाही तर मग ते भूत प्रेत बनून तो आत्मा भटकत राहतो आणि मग जेथे दहन केलेलं असतं, जाळलेला असतो किंवा जेथे पुरलेला असतं शरीराला तेथे खास करून स्मशानांमध्ये तो भटकत राहतो. तर अशा प्रकारच्या या अंधविश्वासाच्या कथा सर्वत्र प्रसृत असतात, परंतु जिनदर्शनाचं मत असं नाही. म्हणजे हा जीवात्मानं येथे हे शरीर सोडून मरण केलं म्हणजे या शरीराचा त्याग केला आणि पुढे त्याला शरीर मिळालं नाही असं होत नाही, पुढचं शरीर तयारच असतं, काही चिंता नाही. तर जास्तीत जास्त हे शरीर त्यागून पुढच्या शरीरामध्ये जाण्यासाठी किती काळ लागतो, तर जास्तीत जास्त 4 समय इतका काळ लागतो. 4 समय म्हणजे आता समय कशाला म्हणतात, तर त्याचं उत्तर आहे काळाचा जो सगळ्यात छोटा अंश, वेळेचा, काळ म्हणजे वेळ, काळाचा जो सर्वात छोटा अंश, अविभाज्य अंश, ज्याचा दुसरा तुकडा करता येणार नाही, त्यालाच समय असे म्हणतात. मी प्रदेशाची पण अशीच व्याख्या सांगितली होती, ती क्षेत्राची होती, जागेची होती. जागेचं सगळ्यात छोटं एकक, क्षेत्राचं सगळ्यात छोटं एकक की ज्याचा पुन्हा दुसरा तुकडा करता येत नाही, दुसरा खंड करता येत नाही, त्याला एक प्रदेश असं म्हणतात. याउलट जो काळमापन, आपण काळ म्हणतो ना, घडी, घंटा, तास, दिवस, वर्ष, हे सगळे मोजण्याचे एकक आहेत. तर सगळ्यात छोटं करत गेलो, सेकंद, मग नॅनो सेकंड, मग पॅरा सेकंड, असे भरपूर आहेत, मला त्याची जास्त माहिती नाही.
तर असा काळमापनाचं सगळ्यात छोटं एकक जे आहे, ज्याचा दुसरा खंड करता येत नाही, असं कालमापनाचं सर्वात छोटं एकक म्हणजे एक समय. असे एक शरीर सोडून दुसरं शरीर धारण करण्यासाठी जीवाला मॅक्सिमम जास्तीत जास्त 4 समय लागतात. म्हणजे पहा किती वेळात तो तेथे पोचतो. थोडक्यात सांगायचं झालं तर ही डोळ्यांची पापणी वरून खाली घेईपर्यंत आपण डोळे इतक्या पटकन मिचकावतो, पापण्या इतक्या पटकन मिचकावतो की कधी खाली येते आणि वर जाते कळत नाही. मी वरून खाली येणं आणि खालून वर येणं दोन्ही घेत नाहीये, अर्धीच क्रिया घेतो आहे. पापणी वरून खाली येईपर्यंत असंख्यात समय होतात. किती समय होतात? असंख्यात. आणि खालून वर जाईपर्यंत असंख्यात समय होतात, म्हणजे जे मोजता येत नाही. मग कल्पना करा, पापणी वरून खाली येईपर्यंत असंख्यात करोडोंपेक्षाही करोडो इतके समय होत असतील, तर मग 4 समय म्हणजे किती अल्प काळ आहे हो. आणि इतक्या काळामध्ये तो जीव येथे मरण करून दुसऱ्या शरीरामध्ये जन्म सुद्धा घेतो, ते शरीर धारण सुद्धा करतो. आणि इकडे आम्ही मरण झाल्यानंतर दिवा लावून ठेवतो. कशासाठी? तो कुठे गेलाय त्याचे पायांचे ठसे या पिठात उमटतात म्हणे. बोला, काय खरोखर अंधश्रद्धा आहेत, किती विचित्र कल्पना आहेत. जिनदर्शनाला हे अजिबात स्वीकृत नाही. बाबा रे, इथं मरण झालेलं कळण्या अगोदर, शेजारी बसलेल्या डॉक्टरांना सुद्धा कळण्या अगोदर ते तपासून, नाक श्वासोश्वास बघून, डोळे पाहून ठरवेपर्यंत, निदान करूपर्यंत जीव पोचलेला असतो. तर अशा प्रकारे केवळ 4 समय लागतात. आणि त्याचं सुद्धा खूप सूक्ष्म वर्णन आलेलं आहे की तो असा तिरका गमन करीत नाही, काटकोनात जातो. म्हणजे काटकोनात गमन करतो. सरळ जायचं असेल तर एकतर सरळ गमन करतो, असं सरळ गमन करतो, अशा हॉरिझॉन्टल क्षितिज समांतर सरळ गमन करतो, खालच्या दिशेने गेला तर सरळ गमन करतो. परंतु प्रत्येक वेळी सरळ दिशेमध्ये शरीर अवेलेबल असेल असं नाही, विचित्र वेगळ्या ठिकाणी असेल. तर तो जाताना काय करतो? सरळ दिशेमध्ये जातो आणि मग पुन्हा काटकोनात वळतो, 90 अंशामध्ये 90 डिग्रीमध्ये वळतो. आणि मग तेथे एक मोडा म्हणजे एक वळण होतं आणि तेथे 2 समय लागतात. म्हणजे सरळ गमन करण्यासाठी 1 समय, मग पुन्हा वळला म्हटलं की आणखी 1 समय वाढला. अशा प्रकारे जर 1 टर्न घेतला तर 2 समय लागतात. समजा टर्न नसेलच, इथलं शरीर सोडलं आणि सरळ दिशेने जाऊन दुसरं शरीर धारण केलं तर त्याला 1 समय लागतो. जर त्याला मध्ये 1 टर्न घ्यावा लागला, शरीर थोडंसं वेगळ्या दिशेला असेल तर 1 टर्न घेतला की 2 समय लागतात. 2 टर्न घेतले तर 3 समय लागतात. आणि 3 टर्न घेतले तर 4 समय लागतात. आता हे खूप विस्तार सांगायला वेळ नाहीये. त्याला खूप सुंदर तत्वार सूत्रादी ग्रंथांमध्ये उदाहरणं सुद्धा आलेली आहेत. तर आपण पुन्हा कधीतरी त्याचा विचार करूया. एवढंच लक्षात घ्या, 3 टर्न आणि 4 समय याच्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही. 4 टर्न आणि 5 समय लागले असं होत नाही. तर अशा प्रकारे जीव गमन करीत असतो. आणि परंतु जीवाचा मूळ स्वभाव बाकी अग्नीच्या ज्योतीचा जसा वर जाण्याचा स्वभाव आहे, मूळचा स्वभाव, त्याप्रमाणे या जीवाचा स्वभाव सुद्धा ऊर्ध्व गमन करण्याचा आहे. परंतु आजपर्यंत आम्ही त्या स्वभावाचा उपयोग केला नाही. आम्ही त्या स्वभावाचा आश्रय घेऊन सिद्ध पदाची प्राप्ती केली नाही. याउलट त्या स्वभावाचा अवहेर करून, या सर्व शुद्ध स्वभावांचा तिरस्कार करून, या कर्मांच्या उदयामध्येच मग्न होऊन आम्ही अशुद्धतेला धारण केलेलं आहे, सशरीर अवस्थेलाच धारण केलेलं आहे. आणि या शास्त्रांचा अभ्यास करून आपल्याला शुद्ध परिणतीची प्राप्ती करायची आहे. या संसारामध्ये जितका काळ आपल्याला राहावं लागणार आहे तितका काळ सुद्धा कसा निराकुलतेपूर्वक राहता येईल हेही पाहायचं आहे. आणि मग संसाराचा अभाव करून मोक्ष कसा प्राप्त करायचा हे देखील पाहायचं आहे. अशा प्रकारे या संसार परिणतीला सोडून, संसाराची दिशा बदलून आपल्याला मोक्षमार्गी व्हायचं आहे. ज्या सतपथ या व्यासपीठाद्वारे आपण हे सगळं ऐकू शकत आहोत, त्या सतपथचं किती सुंदर बोधवाक्य आहे. गलत रास्ते से आप कितने भी आगे बढ़ चुके हों, लेकिन
काय सांगितले? चुकीच्या दिशेने कितीही आपण पुढे गेलेलो असलो तरी आपल्याला मूळ दिशेला जाण्यासाठी केवळ मुख बदललं, केवळ आपली दिशा बदलली तरी सुद्धा आपण आपल्या मूळ गंतव्याकडे जाण्याचा पुरुषार्थ करू शकतो. चुकीच्या दिशेने किती गेलो तरी अडचण नाही, फक्त काय केलं पाहिजे? दिशा बदलली पाहिजे. ती दिशा सोडून ज्या दिशेला आपल्याला जायचं आहे त्या दिशेला चेहरा केला, तोंड केलं की आपला पुन्हा मार्ग आपल्या इष्ट गंतव्याकडे सहजरित्या सुरू होतो. अशा प्रकारे आपण या परिणतीला प्राप्त करूया, या मोक्ष मार्गाला धारण करूया. जीवनामध्ये आनंदाच्या परिणतीला प्राप्त करण्याचा एक चांगला प्रयत्न आपण या माध्यमातून करूया. जरूर आपण सर्वांनी या सिद्ध पदाची आराधना करण्यास सुरुवात करावी या मंगल भावनेने. ओम नमः. खूप सुंदर आणि मार्मिक चर्चा होती आजची. जीवाच्या मृत्यूनंतर काय होतं ही गोष्ट फार व्यवस्थित रीतीने आलेली आहे. आजचा पहिला प्रश्न की प्रश्नमंच कोण करणार आहे? पहिला प्रश्न हाच आहे की प्रश्नमंच कोण करणार आहे? हा आहे की प्रश्नमंच कोणाला करायची इच्छा आहे का? नाहीतर मी तर आहेच. मला हँड रेज करून सांगू शकता तुम्ही, हात वरती करून, की मी 3 प्रश्न काढलेले आहेत किंवा मी पॉइंट्स काढलेले आहेत आणि मला प्रश्नमंच करायचा आहे. काही नाही, कॉन्फिडन्स हळूहळू वाढतो. आपण केलेलं नाहीये म्हणून आम्ही करू शकत नाही असं काहीच नाही. कोणी आहे इच्छुक? आय वॉन्ट टू आस्क वन क्वेश्चन. पद्मनाभजी म्हणतायत की मला एकच प्रश्न विचारायचा आहे. त्यांना एक प्रश्न विचारायला मी इथे आमंत्रित करतो. पद्मनाभजी मला दिसलं, त्यांना अनम्यूट केलंय मी आणि स्क्रीनवर घेतो. जय श्री नेमका. जय श्री. जय श्री. आवाज येत नाहीये तुमचा. एक सेकंड, मी अनम्यूट केलं होतं, तुम्ही अनम्यूट करा. हा, येतोय. जय जिनेंद्र सर्वांना. माझा एक प्रश्न आहे, कदाचित चुकीचा असू शकेल किंवा मला शास्त्र समजलं नाही असंही असू शकेल, प्रवचन समजणं असाल तेवढ्या पुरतं असंही